मुक्ती शोधण्याआधी ओळखा आपली खरी जबाबदारी काय. कारण कर्म सोडून मिळवलेली सिद्धी कधीच असू शकत नाही महान. कर्तव्याचे पालन. एक तरुण आपल्या विधवा आईला सोडून पळून आला आणि एका मठात तंत्रमंत्र साधना करू लागला. अनेक वर्षे लोटली. एके दिवशी त्याने आपले वस्त्र सुकवण्यासाठी टाकले आणि ध्यान करू लागला. डोळे उघडल्यावर पाहतो ते काय, एक कावळा त्याचे वस्त्र ओढत असल्याचे त्याला दिसले. हे पाहून तरुणाने त्या कावळ्याकडे क्रोधाने पाहिले. त्या क्षणी तो कावळा जळून खाक झाला. आपल्या सिद्धीचे यश बघून तो खुश झाला आणि अहंकाराने भिक्षा मागायला गेला. त्याने एका दारावर जाऊन आवाज दिला, पण कोणीच बाहेर आले नाही. त्याला फार राग आला. त्याने अनेक वेळेला आवाज दिला, तेव्हा एका स्त्रीने म्हटले, महाराज थोडा वेळ थांबा, मी साधना समाप्त होताच आपल्याला भिक्षा वाढते. तरुणाने हे ऐकले आणि त्याचा पारा चढला. त्याने म्हटले, दुष्टे, तू आम्हाला ओळखत नाहीस. आमची परीक्षा बघतेस काय? याचे किती वाईट परिणाम होतील हे माहीत आहे काय? हे ऐकताच घरातील स्त्री म्हणाली, माहीत आहे. तुम्ही शाप देताल, परंतु मी काही कावळा नाही जो आपल्या क्रोधाग्नीत भस्म होईल. मातेला एकटी सोडून मुक्ती मिळवू पाहणाऱ्या अहंकारी संन्याशा, तू माझे काही बिघडू शकत नाही. तरुणाने हे ऐकले आणि त्याचा सगळा गर्व चक्काचूर झाला. त्याने बाहेरूनच क्षमा मागितली. तेव्हा गृहस्वामिनी घराबाहेर आली. तेव्हा त्याने तिला, तुम्ही कोणती साधना करता असा प्रश्न केला. तेव्हा ती म्हणाली, आपली साधना तीच असते. आपण जी कर्मे करतो ती कर्म सोडून मुक्तीच्या मागे धावलं तर मुक्ती मिळणे दुरापास्त होते व त्यातूनच अहंकार निर्माण होतो. मी गृहस्थ धर्माची उपासना करते आणि त्यात कसूर करत नाही. हे ऐकून त्याने अहंकाराचा त्याग करून व संन्यस्त जीवन सोडून मूळ कर्तव्याचे पालन करण्यासाठी आईकडे परतला. आपली मूळ कर्तव्य आणि जबाबदाऱ्या सोडून केलेली कोणतीही साधना व्यर्थ ठरते आणि ती केवळ अहंकार निर्माण करते. स्वतःचे विहित कर्म आणि कौटुंबिक कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करणे हीच खरी ईश्वर सेवा व सर्वश्रेष्ठ साधना आहे.